गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा महेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची आगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापसाचा पाड किती, अग्नी पुढे दया घना. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस कवी पद्यरचना दासगुणाच्या मुखाने. मी अज्ञान मतिमंद नाही काव्योत्पत्ती, परी तू व्यास केल्या चित्ती. कार्य माझे होईल हे आता आदी माया सरस्वती. जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती. ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा ही चढेगिरी. मुका सभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला. सहाय्य दास गणूला ग्रंथ रचनेसी करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाहि माम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगद्धार धार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जन जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो नकळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बळी, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा वाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते सहाय्य करीशी. ऐसा संतानी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या दारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती वसोनिया, ग्रंथ कळसाने ही हा. हे भवभावांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरपानी ठेवा शिरी. तुझे सहाय्य असल्यावरी, काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परीस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परीस, लोखंडे मी गणुदास. सहाय्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघे आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदावया. माझ्या कुळीचा कुलदैवत, कोल्हापूर वासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हावया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृंडानी. ठेवी तुझ्या वरद पाणी, दास गणूच्या शिरावरी. आता वंदना दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांड्याल्य ऋषीवर, वशिष्ठ गौतम पाराशर. ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन मासो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दास गणूच्या धरुणी हाता, ग्रंथ करवा लेखून. गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्नीचे तारू थोर, त्या श्रीदास रामदासा नमनसो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दास गणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दास गणू मी हे तुमचे ताहणे, कठोर मजविशी होऊ नका. जी का खरी माय असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, मायले का परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर.
ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखनी येथे तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचावया रसभरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया. संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीचे मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेट आहे बुध हो. या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेच रोकडे. अमोघ ज्ञानाचे हे गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्याच्या ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझा जरी संत आले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीचे संत चरण. अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयादू कुमर. उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमार अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु हे पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज. त्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ्य दावनिया. नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कामा सूरदास. गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राज्यकन्या मीराबाई तिच्या भक्तीस नाही पार. जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्रे जालिंदर जे का योग योगेश्वर. याचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेता. त्यांनी नुसती हरिभक्ती करुणी साधली श्रीपती. ते नामा नरहरी सन्मती जनी कानो संत सकू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुरुष. त्याच्या कारणे बेदरास गेला मल्हार होनी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन. ज्याची चरित्रे गायन केली मागे महिपतीने. म्हणून त्यांची नावे येथे मी न साकल्ये आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी मी गायले. ग्रंथ असती 3 केले ते पाहात म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोंडीचा श्री संत गजानन साचा. या अवतार पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जो मागेल गाईन संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली ग्रंथातून विभुद हो. आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैवेल आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला. तोच मागे राहिला त्याचे ऐक कारण. माळा आधी ओवती मग मेरुमणी जोडती. तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचनाची. शेगाव नाम वराडात ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे थोर. त्याचे नाव अजरामर झाले साधुमेळ जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदिया आले. जय सौरभे वेधित झाले त्या अखिल ब्रह्मांड. हा शेगाव खाणीचा
हीर गजानन होय साचा, प्रभाव त्या उलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल ते विसरू नका. गजान चरित्र अमेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निशंक. शेगावाचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लादजे तयासी, गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटीलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक चुडा संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करण्यासे. जो का हिरा तेज मान, पूर्णपणे असो जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की. तेथे त्या हिऱ्यांची खान आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्य भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थानी. जगाचा करण्या उद्धार, गजान रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जलमला उकिरड्यात, कानिफा गजकरणात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचुनी प्रकटले. तैसेची येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योग्याची अवगत. ते त्याच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगांचे अगाध महिमान त्याची सरनये कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी त्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी पदनाते तारावया. त्यावेळी तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम त्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन, पातूरकरांचा वंशज जाण, शाखा आणि माध्यानदीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराची समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी. एका बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपड्याची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळ साचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात ती होती तयाची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मृदा शांत, तपोबलांगी झळकत. प्राचीच्या बालरवित वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळा अपपर. आवड निवड साचार राहिली न जवळ जयाच्या.
ती समर्थाची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लीलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळावया. काकी गरजोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निघुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती, उपनिषद ठाई असे. त्याची पटावया खून, शीते वेचुनी दया घन. त्याचा सामान्य जनाला होण, भावार्थ तो कळालासे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रताप पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याचे स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले. आणि एका प्रत बोलू लागले ऐसे सत्य, की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवदासही याते देता का की तोही सज्जन. द्वारी आलेला याचक मुखी ना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरून त्याच्या या. बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वावरती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली ते भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा. हा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पण ते हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले, त्या दोघा वाचुनी भले याचा विचार कराहो. हिरे गारा एक्या ठाई मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घेई गार टाकुनिया हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अग्रवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीत. या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना, शुद्धा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोषी पाहुनिया. देवीदास बुवांची सांगू लागले प्रेमासी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी या नायक बाहेर. देवीदास तैसे केले, पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले. द्वारासमोर स्वामींपुढे ठेवलेल्या पत्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी. चवन कशाची अंतरी अनुमात्र त्या उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला तो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बसेल. जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार, आशा नरासी जहांगीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, ह्या वेड्याला म्हणो आपण ती निःसंशय झाली चूक. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी, वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव दृष्टी पहिला योगीवर राव, निरीच्छा हा जहांगीर गाव दिलाय हरीने जयाला. सूर्य मध्यानी आला भागभूमीचा तप्त झाला, पाखरे ही आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात,
हा ब्रह्मची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये पाणी नाही पाणी, ते पंता या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या या चाकर पाणी द्यावया तयार असे. असे शब्द ऐकले, समर्थांनी हास्य केले, उभयतांनी पाहू वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथे नाही उरला यत्किंचित, परी जग व्यवहार सत्य आचिराला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुली आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाचिया शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊनी पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी, ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप आहे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती नकळे या नरजन्मी. ते दिले टाकुनी व्यावहारिक गोविले मन, याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी, दोघे गेले गहीवरोनी. अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्याचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हाद दावो भाविका प्रत. हेची विनवणी जोडोनी हात, ईश्वराशी दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ प्रथमोऽध्याय समाप्त.